नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ सदा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। केदारनाथ धाम दर्शनानंतर आपण आता त्रियुगी नारायण मंदिर येथे निघालो आहोत। चला तर त्रियुगी नारायण मंदिर हे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील त्रियुगी नारायण गावात असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे। हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे। भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह इथे झाल्याचे मानले जाते, त्यामुळे हे मंदिर एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र बनले आहे। हे मंदिर शिव पार्वतीच्या विवाहासंदर्भात प्रसिद्ध असल्याने अनेक लग्न झालेली जोडपे येथे विवाह सोहळे करण्यासाठी येतात। मी माझ्या पत्नीसोबत त्रियुगी नारायण मंदिर येथे येऊन पूजा केली व माझा विवाह सोहळा केला व अखंड धुनीमध्ये लाकडे लावून अखंड धुनीला प्रदक्षिणा घातली। आपण या ठिकाणी भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे। येथे येऊन विवाह सोहळा व पूजा झाल्यानंतर मंदिरातील कायमस्वरूपी पेटलेल्या अखंड धुनी येथे जाऊन जोडपी लाकडे लावून अखंड धुनीला प्रदक्षिणा करतात। मंदिरात भगवान विष्णू नारायण यांची 2 फूट उंचीची चांदीची मूर्ती आहे, तसेच त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लक्ष्मी व सरस्वतीची मूर्ती आहे। ब्रह्मकुंड, दूसरा है रुद्रकुंड, तीसरा है विष्णुकुंड, चौथा है सरस्वती कुंड। ब्रह्मकुंड और रुद्रकुंड में स्नान होता है, विष्णु कुंड में आचमन होता है और सरस्वती कुंड में तीर्थ तर्पण होते हैं। मंदिराच्या आवारात एक पाण्याचे उगमस्थान आहे। हे 4 पवित्र कुंडामध्ये प्रवाहित होते। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: 1 ब्रह्मकुंड, 2 रुद्रकुंड, 3 विष्णुकुंड आणि 4 सरस्वती कुंड।